पाटील भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहिलं तर वैकुंठ हरिभक्त परायण सीताराम बुवा पाटील एक प्रसिद्ध कीर्तनकार आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। सन्मान चिन्ह या स्पर्धेचे आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत। जेटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। तर सामन्याला सुरुवात होते। सेकंडला हृदयनाथ आहेत, 9 सेकंडला मनोज विनायक आहेत, माफ करा, आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय। सुरुवात तर चांगली केली जय गोलोबा दॉर्ली संघाने। तर त्यांच्याच गावात काही दिवसांपूर्वी डे स्पर्धा आली, त्या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होता। देसाई संघाला फायनल मध्ये त्यांनी पराभूत केलं होतं। आणि मनोजला बाईक सुद्धा आपल्या करिअरची पहिली बाईक मिळाली त्या स्पर्धेमध्ये। लाईट्स बंद करा बघा। पहिल्या चेंडूत चौकार आलाय विनायकच्या बॅटमध्ये। 9 सेकंडला मनोज रसाळ आहेत, गोलंदाज अल्पेश। इथे चौकाराचं उत्तर लगेच दिलंय आणि विनायकचा खेळ संपलाय। जय गोलोबा दॉर्ली संघाला लागणारा हा पहिला धक्का। तर राजेंद्र बारे यांची सुद्धा पण सर्व मान्यवरांची नावं आज संपूर्ण त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि खूप चांगलं अँकरिंग सुद्धा करतात राजेंद्र बारे। विकेटचं पतंग झालं इथे। तिसऱ्या क्रमांकावरती करण आलेत। मनोज 2 सेकंडला 4 वरती पहिला धक्का लागलाय जय गोलोबा दॉर्ली टीमला। फटका मिडॉनच्या वरून खेळत आहेत, लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते। झेल तर म्हणता येणार नाहीये, मात्र प्रयत्न त्यांचे चांगले होते, कारण झेल नाहीये। अल्पेश गोलंदाजी करतात, एक चौकार अल्पेशला लागला, त्यानंतर विकेट मिळाली नाही। आता 2 धावा मिळाल्या आहेत। अंतरली बी संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करत असताना त्यांना फाईट करतोय जय गोलोबा दॉर्ली संघ। मनोजला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये। मनोज रसाळ एक आक्रमक फलंदाज आहे। जागृती स्पोर्ट या संघासाठी सुद्धा खुल्या गटात खेळत असतात। आमच्या हरेश पाटील ब्राह्मणकरचे यांनी या स्पर्धेला ऑल द बेस्ट केलेले आणि फलंदाज बाद आहेत, रनआउट। योग्य डिसिजन आहे। रिव्ह्यू मात्र दॉर्ली संघाने गमावलाय। आता एकच रिव्ह्यू त्यांच्याकडे एका इनिंग साठी होता आणि तो त्यांनी आता पहिल्याच षटकात गमावलाय, म्हणजे योग्य डिसिजन आहे। पंचांचं एक कौतुक करेल। थोडीशी घाई दाखवली ते करणने, कारण करण सुद्धा एक चांगला बॅटर आहे। महेश येतात नवीन बॅट्समन। मनोज 9 सेकंडला आहेत, स्ट्राईक अजूनही त्यांच्यापर्यंत येत नाहीये। 6 धावा झालेल्या आहेत। 4 चेंडूचा खेळ एकंदरीत संपलाय, मात्र 2 विकेट जय गोलोबा दॉर्ली संघाने गमावले। थोडीशी घाई दाखवतोय दॉर्ली संघ, 5 षटकांची मॅच आहे। तुमच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे, मग घाई का? हाही प्रश्न कॅप्टन मनोज कदाचित विचारत असतील आपल्या बॅट्समन
नवीन बॅट्समन महेश आले, त्यालाही सांगितलं असेल की कदाचित घाई करायची नाहीये. अल्पेश कमबॅक करते. अल्पेशला पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता, आता मात्र चांगला कमबॅक केलाय अल्पेशने. हा चेंडू तुम्ही पाहताय तशी डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. फिल्डिंग चांगली आहे. गिरीश आहेत मला वाटतं इथे. एक सिंगल इथे मिळाले. धावसंख्या 7. आणि अल्पेश कडे व्हेरिएशन चांगलं दिसतंय. जरी पहिल्या चेंडूत त्याला चौकार लागला असेल मात्र कमबॅक करतोय. 7 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक मार्ग असते गोलंदाज अल्पेशचं दॉर्ली विरुद्ध अंतरली पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत मनोज. संयम आहे या खेळाडूकडे. एक चांगला मॅच फिनिशर म्हणून सुद्धा मनोजला ओळखलं जातं. त्याला माहिती आहे अल्पेशच्या षटकातील शेवटचा चेंडू घाई करून चालणार नाहीये. 2 विकेट ऑलरेडी गेलेले आहेत. 8 धावा दॉर्ली संघाच्या धावपालकीमध्ये लागल्यात. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 25 मिनिटात एक इनिंग कंप्लीट करायची अंतरली संघ, हे लक्षात असू द्या. प्रल्हाद म्हात्रे यांचा वाढदिवस सुद्धा पण काही वेळा अगोदर आपल्या व्यासपीठावरती साजरा करण्यात आला. अप्रतिम स्पर्धा. आपला माणूस आपला आमदार गणपत शेठ गायकवाड आणि काही क्षणात त्यांचंही आगमन या होणार आहे. जर्मन सुनील क्रिकेट संघ नेवालीपाडा आयोजित आमदार चषक 2022 पर्व, पहिलं पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. उदय गायकवाड साहेब आणि समीर भंडारी यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही स्पर्धा आमदार चषक. खूप चांगलं आयोजन. गणेश येत आहेत दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकात 8 आलेत. सेकंडला आता मात्र महेश आहेत, माफ करा मनोज आहेत. महेश नो सेकंडला आहेत. कारण शेवटच्या चेंडूवरती मनोजने सिंगल घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. तुम्हाला एकाच कलरची जर्सी बंधनकारक आहे, एकाच कलरची ट्रॅक बंधनकारक आहे, अन्यथा 2 रनची पॅनल्टी आहे. नियम कडक आहेत आमदार चषक मध्ये आणि नियमांचं उल्लंघन झालं तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. उल्लंघन विभागातील एक सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गणेश हा चेंडू 20 शेप मध्ये खेळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज मनोजचाही खेळ संपलाय. 8 वरती तिसरा धक्का टीम दॉर्लीला. कोणी गाड्या पार्क करू नका, लक्षात घ्या. खेळाडू प्रेक्षक राम भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि काही प्रेक्षक मला वाटतं रॅलिंगच्या आतमध्ये बसलेत बघा. लखन जाधव, त्यांना रॅलिंगच्या बाहेर बसायचंय. थोडं सहकार्य करा प्रेक्षक वर्ग. तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात, मात्र रॅलिंगच्या आतमध्ये बसू नका प्लीज. कारण की आमचे आयोजक तिथे आलेत, आपला अपमान होईल. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू सीमा पार जाईल. महेशच्या बॅटमध्ये येतोय हा उपयुक्त चौकार. विकेट पुढे आले. लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. रनआउटची संधी आहे. 2 धावा मात्र वेगाने पूर्ण करतायत हृदयनाथ आणि महेश. धावसंख्या 14. खरं महेशलाही माहिती आहे इथून 50 जरी टार्गेट झालं ना तर अंतरलीला कठीण जाऊ शकतं. 2 मॅच त्यांनी पहिल्या सुरुवातीच्या पाहिलेल्या आहेत. 47 मांगरूला चेस झाल्या नाही आहेत पहिल्या मॅचमध्ये. 50 टार्गेट चांगलं असू शकते. हृदयनाथ आणि महेशला माहिती आहे आणि तोच प्रयत्न आता महेश करतायत. तर एकंदरीत 14 धावा झाल्या जय गोलोबा दॉर्ली संघाच्या.
इथे मात्र फक्त दिशा दिली आहे गलीमधून शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक आले. गलीला एक क्षेत्ररक्षक होता, एक सिंगल मिळाली. संयम आहे महेशकडे, कारण त्याला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती मोठं फटके येणार नाही. 15 धावा झालेले, दुसरी ओव्हर चालू आहे. गणेशचं 5 ओव्हरची मॅच आहे. 50 चांगलं टार्गेट असू शकतं नाईट रजनीमध्ये. तर दॉर्ली संघाटी सलग 3 चौकारांसाठी माफ करा महेश चिकनकरसाठी आहे. सलग 3 चौकारांसाठी 3000 आणि 3 षटकांना 3000. कोणाकडनं? किरण चिकनकर यांच्याकडनं. तर मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा मिळाल्यात. 17 धावा झाल्यात. सतरा धावा झाल्या. दुसरं षटक मार्ग असते. 3 विकेट गमावलेत. मनोजकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. टीमचा चांगला फलंदाज आहे. अनेक अर्धशतक त्याने आपल्या करिअरमध्ये ठोकलेत. मात्र हे विसरून चालणार नाही. हृदयनाथ सुद्धा अजूनही मैदानात आहेत. सूरजदादा भोईर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं आगमन झालंय आणि सूरजदादांचं स्वागत चौकारने करत असताना फलंदाज हा येतोय चौकार. झाले ते 21. स्पीडअप करा. अंतरली संघ 25 मिनिटात एक इनिंग कंप्लीट करायची. पोचरीचे कोणी मान्यवर ग्रामस्थ पण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. कारण पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे पोचरी विरुद्ध वसार बी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा. पोचरी टीमचे कॅप्टन आणि वसार बीचे कॅप्टन. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच. वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करायचंय. प्रेक्षकांना महत्वाची सूचना असेल की आपण रॅलिंगच्या आतमध्ये बसू नका. आमचे आयोजक तिथे येतील, आपला अपमान होईल, असं करू नका प्लीज. मलंगड म्हटल्यानंतर सुद्धा क्रिकेटची प्रचंड आवड आहे. या विभागात सुद्धा खूप चांगले चांगले संघ आपण पाहतो. जे बोलण्यात मात्रेपाडा संघ तुम्ही पाहत असता. एक दादा संघ म्हणून त्याची ओळख आहे. रायगडमध्ये जाऊन सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा त्या संघाने जिंकल्यात. लखन जाधव अँड कंपनी नेवालीपाडा संघ सुद्धा खूप चांगला खेळ त्यांचाही या सीझनमध्ये राहिला आहे. गावदेवी काकडवाल संघ आहे, वसार संघ आहे. या विभागामध्ये आपण पाहिलं ना खूप चांगले चांगले संघ आहेत. चिंचिवली संघ आहे, हरेश अँड कंपनी, हरेश आशिष मात्रे. खूप चांगले क्रिकेटर मलंगडमध्ये सुद्धा दिलेले आहेत. ते संघ सुद्धा येणाऱ्या 3 रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 2 षटकात 21 झालेत. पुन्हा एकदा अल्पेश येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. अल्पेशने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या. नंतर गणेश आले, त्याने 13 दिल्या. सेकंडला आपण पाहिलं तर महेश आहेत. महेशसाठी पारितोषिक सुद्धा आहे किरण चिकनकर यांच्याकडनं. हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक गणेश आहेत तिथे. एक सिंगल मेल. नाही, महेशला माहिती आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. काही करण्याची गरज नाहीये. 22 झालेले आहेत. अजूनही इथून 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अल्पेशचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झाला तर 2 फ्रेश गोलंदाज आपल्याला मिळाले तर आपण चांगली बॅटिंग करू शकतो. हॅरी सरांचा डान्स अजूनही आम्हाला पाहायला मिळाला नाहीये. आमचे पंच अपील केलं जातं आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात हृदयनाथ बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद झाले तिथे हृदयनाथ. थोडेसे नाराज आहेत. नवीन फलंदाज जगदीश येत आहेत. जगदीश रसाळ. सकाळपाडा क्रिकेट संघाटी सुद्धा ते खेळत असतात, सराव करत असतात. आणि आता मात्र आपल्या गावच्या संघामध्ये तुम्ही त्यांना पाहतायत. जय गोलोबा दॉर्ली संघाटी 22 वरती अजून एक विकेटचं पतंग झालंय. अल्पेश चांगली गोलंदाजी करतायत. महेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. दॉर्लीला इथून 50 टार्गेट चांगलं आहे. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे.
इथे जगदीश रसाळ आल्या आल्या फटका चांगला आहे आणि फिल्डिंग त्यापेक्षा सुंदर आहे. जबरदस्त जबरदस्त काय स्वतःला स्ट्रेच केलं आणि काय फिल्डिंग दाखवली. फिल्डिंगचं स्टँडर्ड जपत असताना गणेश जबरदस्त फिल्डिंग. 4 धावा सेफ. बघा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. जीटीसीचं कौतुक करेल आणि त्यानंतर फिल्डर गणेशचं कौतुक करेल. जबरदस्त फिल्डिंग. 4 धावा सेव्ह केल्यात. धावसंख्या 24. फ्लिक केलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं चेंडू सीमा पार जाईल. जगदीशच्या बॅट मध्ये येतो हा चौकार. मस्ट निडेड चौकार. अल्पेश गणेशची थोडीशी चर्चा केली आणि इथे जगदीश फारसा वेळ खेळपट्टीवर राहू शकले नाहीयेत. 28 वरती अजून एक विकेट. ती आता आपण पाहिली ना तर करण चांगली आहे दॉर्लीची. मतलब घाई करतायत त्यांचे खेळाडू. एक चौकार आला होता त्यानंतर जगदीशने थोडीशी घाई दाखवली. आता धनाजी आलेत आणि महेश अजूनही मैदानात आहेत. 28 झालेत. महेशसाठी 3 चौकांसाठी किरण चिकनकर यांच्याकडे 3000 आहेत. 3 षटकार मारले तरी 3000 आहेत. धनाजी सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. संकट मोचक आहे टॉर्ली टीमचा. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो एक मॅरेथॉन इनिंग धनाजी नेहमीच खेळत असतात आणि तो धनाजी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि एका चांगल्या इनिंगची गरज आहे आता दॉर्लीला. आणि 28 झाल्या. इथून अजूनही 20-25 आल्या तर कमबॅक चांगलं टार्गेट असू शकतं. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला आणि अल्पेश चांगली गोलंदाजी करतायत. आमचे तेजस पाटील खिडकालीचे यांच्याकडनं अंतरली संघाला शुभेच्छा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची मागणी केली. आयोजकांना विनंती असेल पाणी घेऊन जायचंय. 3 षटकात 28 झालेत. पाण्याची मागणी केली आहे. जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक सुमधुर संगीत इनिंग ब्रेक मध्ये. आपण पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक मध्ये. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. जितेंद्र पाटील साहेब पोसरीचे त्यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. नक्की 3 टर्म आमदारपदी विराजमान झालेत आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट गणपत शेठ गायकवाड साहेब. आपण पाहतोय आपला माणूस आपला आमदार. ज्यावेळी 3 ते 4 वर्षापूर्वी आम्हाला लखन जाधव यांनी पहिल्यांदा याच मैदानामध्ये समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं त्यावेळी फ्री एंट्री होती मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच. आणि बाईक सुद्धा होती त्या स्पर्धेत. महेश मडवीला ती बाईक मिळाली होती मला आठवतोय काकडवालच्या. हातावरती नियंत्रण नाहीये. लेक्शमच्या बाहेर जाण्याच्या चेंडू पंचांचा वाईटचा इशारा आलाय.
धनाजी नोंद सेकंडला महेश आहेत. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत आणि चेंडू जाईल सीमा पार. महेशच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. डायरेक्ट हिट झालाय. धनाजी एक चांगला फलंदाज आहे आणि तो या मॅच मध्ये रनआउट झालाय. दॉर्ली संघाला मोठा धक्का लागलाय. दॉर्ली म्हटल्यानंतर आमचे खूप जवळचे मित्र आहेत भावेश रसाळ. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर रंगी कलरफुल लॉर्ड्स क्रिकेटच्या मॅचेस बनवून मिळतात. तर भावेश रसाळ आला असेल तर या आपले हार्दिक स्वागत दॉर्लीचे. तर महेंद्र पाटील आपण आला असेल तर या आपले हार्दिक स्वागत. रनआउटची विकेट मिळाली. नवीन फलंदाज अविनाश 360 मध्ये खेळायला गेले. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. विनायक चांगली गोलंदाजी करते. धावा दॉर्लीच्या 33 आहेत. या खेळपट्टीचा तुम्ही विचार केला ना 50 धावा ही फायटिंग आहेत. तर या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळते. त्यासाठी महेशला चांगली इनिंग खेळायची कारण की धनाजी रनआउट झालेत तर त्याची जागा भरून काढायची. इथे शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली आहे. एक धाव जरूर मिळाली. कदाचित चौकारही मिळाला असता. धावसंख्या 34. अंतरली संघ फिल्डिंग करत असताना आमचे विशाल पाटील एक अप्रतिम समालोचक सुद्धा उभरते अंतरलीचे. एडुडनीच्या स्पर्धेत आमच्या सोबत सुद्धा समालोचन केलं होतं विशालने जे याच अंतरली गावचे. इथे गलीमध्ये फिल्डिंग चांगली आहे सागरची. एक धाव जरूर मिळाली. 35 धावा झाल्यात. 4थं षटक मार्गस्थ. गोलंदाजी आतापर्यंत चांगली होत असताना विनायकच्या माध्यमातून 5 षटकांची मॅच आहे. टॉससाठी उपस्थित राहायचे पोचली टीमचे कॅप्टन आणि वसार बीचे कॅप्टन. यावेळी मात्र चेंडूवर टॅप केलाय. स्वतः गोलंदाज जात आहेत आणि इथे रनआउटची संधी होती ती गमावली. 2 धावाही मिळाल्यात. महेश थोडीशी घाई करतायत का? मग महेशला माहिती आहे शेवटचा चेंडू कदाचित महेशला स्ट्राईक हवी असेल त्यामुळे त्यांनी 2 धावा घेतल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा. एन्जॉय ग्रुपचे आमचे साहिल मोरे, प्रज्वल गायकवाड, मानव गवळी, अतिश या सर्वांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आमदार चषकमध्ये आपलं दमदार स्वागत. या स्पर्धेचे सहआयोजक उदय गायकवाड आणि समीर भंडारी साहेबांच्या माध्यमातून एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकात जय गोलोबा दॉर्ली संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 37 आहे. विकेट त्यांनी 6 गमावलेत आतापर्यंत. एन्जॉय ग्रुपची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. हे प्रेम आहे उदयदादा गायकवाड आणि समीर भंडारी यांचं. आणि भरपूर संख्येने मान्यवर तुम्हाला पाहायला बघा. कोणते टॉससाठी यायचे
पोसरी आणि वसारबी कॅप्टन या टॉससाठी. आणि ज्या बऱ्याच वेळा आपण बघतो नाईट स्पर्धा असल्यानंतर काही जुगार सुद्धा सुरू असतात. आता जर जुगार सुरू असतील तर लक्षात घ्या त्याची जिम्मेदारी तुमची स्वतःची असेल. स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागेल असं करू नका प्लीज. ही महत्वाची सूचना आहे. टॉससाठी सज्ज राहा पोसरी आणि वसार बीचे कॅप्टन. शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज. सुरुवातीला अल्पेश होते आता कल्पेश आहेत. आता कदाचित डायरेक्ट हिट झालाय त्यामुळे पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड डिसिजन आपण पाहिलं तर आउट आहे मात्र बघायचंय. तिसऱ्या पंच आपण पाहिलं तर हॅरी सर आहेत. फलंदाज बाद आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता. फलंदाज बाद आहेत. रनआउट. जीटीसी असल्यानंतर निर्णय लगेच मिळतो. 7व्या विकेटचं पतक. निलेश आलेत नवीन फलंदाज. गोलंदाज खूप चांगली करतात निलेश. आता निलेशला बॅटिंग सुद्धा चांगली करावी लागेल कारण की विकेट दॉर्लीची आपण पाहिली ना जवळजवळ 7 विकेट गेलेत. विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीन मिळेल. बाबाजी भोईर यांचं आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आता कदाचित 2 धावा पूर्ण होतील. कल्पेश नाराज आहेत. तेजस दातीलकर समाजसेवक अंतरलीचे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 40 धावा झालेल्या आहेत. इथून 40 झाल्यात मात्र कदाचित मनोज रसाळ हीच अपेक्षा करत असेल की अजून 7 ते 8 धावा आल्या ना फाईट करू शकतो या मॅच मध्ये. 40ही चांगले आहेत नाईट्स मध्ये. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक एक सिंगल मेल. एक्केचाळीस धावा झाल्यात. धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल टॉससाठी पोसरी आणि वसारबी. तुम्हाला आमच्या मुख्य टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. 3 चेंडूनंतर टॉस होईल. गणेशची फिल्डिंग चांगली आहे. फेकी गणेशने घाई केली. निलेशला 2 धावा हव्या होत्या. मग महेश काय करत आहेत. महेशला स्ट्राईक हवी असावी कदाचित त्यामुळे त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही. 41 42 धावा झालेले आहेत. संभाजी भोईर आणि विजय पुत्रे यांचं आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत. दोन धावा इथे निलेशने अखेर पूर्ण केल्यात. धावा एकंदरीत झाल्यात 44. तेजस दातीलकर यांना विनंती होती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. समाजसेवक आहेत अंतरलीचे. चव्वेचाळीस झालेत. या षटकात 7 आलेत. 4 षटकात 27 होत्या. विशाल भोईर यांना विनंती होती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. बिट्टू म्हात्रे यांचे आगमन झाले. माजी सरपंच पोसरीचे. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. 46 म्हणजे 46 नागझरीने केल्या होत्या. त्यांचं संरक्षण सुद्धा त्यांनी केलं होतं. विकेट 7 गेल्यात आणि अंतरलीला 47 करायचे आहेत. इतकं सोपं नाहीये फ्रंट लाईट मध्ये. तरी गोलंदाजी आपण पाहिली तर जय गोलोबा दॉर्ली संघाकडे चांगली आहे हे विसरून चालणार नाहीये. चला जय गोलोबा दॉर्ली लगेच फिल्डिंग लावायची. एन्जॉय ग्रुपचे गणेश बोरकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल.
गणेश बोरकर या आपण टॉस करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत का? करण कारण त्यानंतर आपल्याला काही सन्मान सुद्धा आहेत. चला दॉर्ली संघ फिल्डिंग लावा आपण लगेच प्लीज. पहिल्या फिरती शेवटची मॅच पोसरी विरुद्ध वसरबी. बिगी टॉस कोणी जिंकलाय? श्रीने जिंकलाय. सन्मान सुद्धा आहेत. तर पिंटू म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. खूप चांगले क्रिकेटर आहेत. म्हात्रे पाडा संघ टेनिस बॉल क्रिकेट मधला खूप मोठा संघ आहे. पोसरी संघ टॉस विनर डिसिजन त्यांचं पेंडिंग आहे. सुरेश भोईर यांचा इथे सत्कार केला जाईल. मी सुनील जाधव यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश भोईर यांचा सत्कार करायचा आहे. तर या सुरेश भोईर साहेब सुनील जाधव त्यांचा सत्कार करतील. सुरेश भोईर साहेब या. सुरेश भोईर साहेबांचा सत्कार केला जाईल. चला दौरली संघ फिल्डिंग लावायची आणि बॅट्समन पाठवा लगेच. अंतारली प्लीज वेळच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करायचंय. त्यानंतर महेंद्र पाटील आमच्या बॅट्समन उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. महेंद्र पाटील. महेंद्र पाटील आपण या, आपलाही सत्कार केला जाईल. मी प्रवीण जाधव यांना विनंती होतो. प्रवीण जाधव यांच्या शुभ हस्ते महेंद्र पाटील यांचा सत्कार होईल. महेंद्र पाटील यांचा सत्कार केला जातोय. प्रवीण जाधव यांच्या शुभ हस्ते महेंद्र पाटील यांचा सत्कार केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर राम भोईर आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. राम भोईर साहेब या, आपला सत्कार इथे केला जाईल. मी सुनील जाधव यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते राम भोईर यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर या राम भोईर यांचा सत्कार केला जातोय सुनील जाधव यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती बाबाजी भोईर उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. या बाबाजी भोईर आपण यायचे. बाबाजी भोईर यांचा सत्कार करतील नागेश पाटील. पोसरीचे कोणी मान्यवर आले असतील, ग्रामस्थ आले असतील, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नेवालीचे आमचे कोणी ग्रामस्थ असतील आपण या. बाबाजी भोईर यांचा सत्कार केला होतोय नागेश पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर जो संघ मैदानामध्ये तुम्ही पाहताय अंतारली संघ, त्या गावचे समाजसेवक तेजस दातीलकर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. तर या तेजस दातीलकर, त्यांचा सत्कार करतील उदय पवार. तर तेजस दातीलकर यांचा सत्कार केला होतोय उदय पवार यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पोसरीचे माजी सरपंच पिंटू म्हात्रे यांचे सत्कार होईल. मी प्रवीण जाधव यांना विनंती होतो की पिंटू म्हात्रे यांचा सत्कार करते. खूप चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. प्रवीण जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पिंटू म्हात्रे यांचा सत्कार करूया. त्यानंतर शेवटचा सन्मान आपण करूया एकनाथ मुंडे यांचा. ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे एकनाथ मुंडे साहेब. नागेश पाटील या आपल्या शुभ हस्ते एकनाथ मुंडे यांचा सत्कार करायचा आहे.
नागेश पाटील यांच्याकडनं कटआउटला हिट केल्यानंतर 500 रुपये सुद्धा आहेत. साहेबांचे 2 कटआउट आहेत. त्यानंतर भावेश पावशे काकडबलचे आहेत, त्यांचाही सत्कार होईल. तर या भावेश पावशे आपले सन्मान स्वीकारले. बाबाजी भोईर यांच्या शुभ हस्ते भावेश पावशे यांचा सत्कार होईल. काकडवलचे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काकडवल संघ सुद्धा एक खूप मोठा संघ आहे. महेश मडवी, बली भोईर, or to commentary box. थँक्यू नितीनजी काळ. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. भारतीय जनता पार्टी श्री मलंगड मंडळ तिसाई प्रतिष्ठान व जनमान सुनील क्रिकेट संघ नेवाळीपाडा आयोजित आमदार चषक 2022 पहिलं पर्व रात्र पहिली सामना तिसरा पहिल्या फेरीमधला अंतरलेच्या विरोधात जय गौलोबाद द्वारलीमध्ये लक्ष 47 आहे. षटक पहिलं प्रगती पथावर नावा झालेल्या 3 आघाडीला गणेश आणि गिरीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला गिरीश. लॉक स्वीपचा प्रयत्न होता, टप्पा पडला बरोबर वेगाने हा चेंडू आउटचा लेग स्टंप. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 4 या आकड्यावरती. हेदुडणेचे भीमचंद्र काळ जे एक चांगले पिच क्युरेटर आहेत, त्यांच्याकडून अंतरली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही संघ जर आपण बघितले तर बॅलन्स आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आपण मोर दॅन 50 रन्स बघितल्या नाहीयेत. कोकलिन बोल लाईन मिस केली. इफ यू मिस आय विल डेफिनेटली हिट हेच सांगितलं गोलंदाजाने. गोलंदाज निलेशने मिळवलेलं पहिलं यश. 4 वरती पहिला धक्का अंतरली बी संघाला. गौलोबाद द्वारलीचा गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक संपादन केली. ते उदयसिंह पवार साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. बजरंग दलाचे कार्यकर्ते आदरणीय जयदासजी म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या पण आमच्या मंचावरती आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर नेवाळीचे परेशजी केणे आणि सुरेशजी केणे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण देखील या. आपल्या देखील अतिथी कक्षामध्ये आम्ही या आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. धावसंख्या झालेली आहे ती 4. विकेट 1 पडलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेले ते नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती कल्पेश. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप राहिला. इन स्विंग टप्पा पडला बरोबर आतमध्ये येत असताना पाठीमागे जो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. यशस्वी षटकाची सांगता ज्यामध्ये फक्त धावा आल्या त्या 4. विकेट 1 मिळवली गोलंदाज निलेश. हे सक्सेसफुल षटक आपण बघितलं. पारितोषिक आर्थिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अंतराच्या फलंदाजांसाठी आदरणीय जयेशजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. धावसंख्या आपण बघतोय ती 4 धावा. मोर दॅन 50 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या नाही, कारण आपण बघितलं तर पहिल्या डावामध्ये देखील 48 बनल्या होत्या. विथ पॅनल्टी होत्या त्या 4 धावा. 49चं टार्गेट होतं. नागझरीने उभारल्यानंतर मांगरोळच्या धावा उभारू शकला नव्हता. 40 उभारल्यानंतर कुंभारलेने आशेलाने 41 चेस डाऊन केली आणि आता इथे 46 झालेले आहेत, म्हणजे लक्ष 47 आहे आणि धावा अंतरलीच्या फक्त पाहायला मिळतात त्या 4. अटॅक करावा लागेल. आक्रमकता तुमचा बचाव करते. असं म्हटलं जातं की अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. सो तुम्हाला अटॅक करावाच लागेल. धावा उभारायच्या त्या 47 झालेल्या आहेत त्या 4. षटक पहिलं यशस्वी. पॉवर प्ले मध्ये खरं तर आपण फलंदाजाला बघत असतो. फलंदाजांना जे पॉवर आपली ताकद दाखवत असतात, पण इथे मात्र गोलंदाजाने आपलं कौशल्य दाखवलं. मेरिट वरती चांगल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. विकेट देखील 1 मिळवली. तर धावा फक्त 4 खर्च केलेला आहेत. रोड एंड कडून तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाज. समोरच्या एंड कडून आलेले आहेत. अर्थातच
जय शेलार नवोदित आहेत, यंगस्टर आहेत आणि प्रतिभा संपन्न. समोर तितकाच मुरलेला खेळाडू आहे अंतरली संघाचा तो गणेश. ऑफसमचा बाहेर खेचण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर होता चेंडू, जो मात्र ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. आपण बघू शकाल बाहेर ठेवला चेंडूला, मिड ऑफ आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे. आदरणीय जयदासजी मात्रे साहेब मात्रेपाडा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या पण आमच्या मंचावरती आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आमदार चषक 2022 कट करण्याचा प्रयत्न, बाहेर आलेला चेंडू आणि जो देखील आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव विथ द अँगल गोलंदाजी करतात. राऊंड विकेटने येतात, उजव्या हाताच्या आहेत. सो उजव्या हाताच्या फलंदाजाला हा नॅचरली त्यांचा आउट कटर पाहायला मिळतोय, जो बाहेरच्या बाजूने निघत असताना स्विंग अँड मिस अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ते शहापूरशी आणबान शान, मुन्ना पठाण आणि स्क्वेअर लेगला कुणाल सिंग पेनकर बदलापूर. हे दोन आमचे ऑफिशियल्स तुम्ही बघताय या सामन्यामध्ये. आणि डान्सिंग अंपायर म्हणून आता सध्याच आपण बघू शकाल 2 ते 3 वर्षांमध्ये जे नावारूपाला आलेले आहेत ते हेमंत खरकर, मिस्टर हॅरी. स्क्वेअर लेगला लुक त्या ताऱ्याप्रमाणे हा चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार, साधावा षटकार. एक वीरा माऊली गो, अगदी कोल्यांना पावली. आई माझी एक वीरा माऊली गो, अगदी कोल्यांना पावली. चांगला फटका, या फटक्याच्या शोधात होते. अगोदरचे दोन्ही चेंडू जर आपण बघितले, पहिला जो चेंडू होता याच पद्धतीने हा त्यांचा सिग्नेचर शॉट आहे. सो आता तो आला धावा फलकावरती, 6 ने पुढे जात असताना 10 वरती. सामना निश्चितपणे रंग भरेल याचे संकेत पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने दिलेला आहे. चांगला चेंडू, पुन्हा कमबॅक गोलंदाजाचा. हेच क्रिकेट आहे. बघा आमच्या व्यासपीठाच्या डाबा बाजूला जे प्रेक्षक रेलिंगच्या आतमध्ये बसलेले आहेत, छोटी मुलं देखील आहेत, आमच्या पडद्यावरतीच बसलेले आहेत. बघा इलेक्शनचं सिम्बॉल आहे भारतीय जनता पार्टीचं. कृपया करून तिथे आपण बसू नका. विश्वासजी जाधव असं त्यांचं नाव आहे. आमचे मॅनेजमेंट कमिटी आम्हाला सूचित करते, कृपया करून आपण त्याकडून उठा आणि रेलिंगच्या पाठीमागे आपण जाऊन बसू शकता. ओ मिसफील्ड, फलंदाजा बरोबर यष्टीरक्षक बीट झाला. लॉंग स्टॉपला चेंडू, अंपायरचा बाईचा इशारा, अवांतरचा 4 धावा. डोंगराव देऊन लहान मुलं देखील आहेत, आम्ही त्यांचा नामोल्लेख देखील केला. कृपया करून आपण सुजाण नागरिक आहात, असं कृत्य करू नका. आयोजकांना काही करावं लागेल. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, मिड विकेटला चेंडू चाललाय तो सीमा पार, सरळ जाऊन आदलला फ्लेक्स वरती. धावा मिळतायत आणखीन 6. आलेला गणेशच्या बॅट मधून आणखी षटकार. प्लेइंग कार्ड्स गाण्याचा लिरिक्स होत्या एका गुल्ल्या बदाम. समोर भरपूर मोठ्या संख्येने त्याचे देखील खेळाडू तयारच आहेत. आज आपलं ते नशीब आजमावतील. कृपया करून पुन्हा मी सूचना करतोय, जे प्रेक्षक रेलिंगच्या आतमध्ये बसलेत आपण बसा, जो पडदा आहे त्यावरती बसू नका. बघा मॅनेजमेंट कमिटी आम्हाला सूचना करत आहे, आपण बसले आहात चालेल, परंतु आपण पडद्यावरती बसू नका. पडदा तुम्ही बघू शकाल भारतीय जनता पार्टीचं इलेक्शनचं ते सिम्बॉल आहे. पाण्याची मागणी करण्यात येते, पाणी आपण द्या. पाणी अत्यावश्यक आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे, परंतु जेव्हा जेव्हा अत्यावश्यक असेल तुम्हाला पाणी देण्यात येईल. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 20. रिक्वायर्ड 100 जर आपण बघितलं तर 9.40 आहे रिक्वायर्ड 100. 10चा करंट 100 ने आतापर्यंत बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 20 धावा झालेल्या. चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय तो फलंदाज गणेश, ज्याने आतापर्यंत 2 षटकार उभारलेले आहेत. त्याच्या अगेन्स्ट डॉट बॉलचं पर्सेंटेज देखील तुम्हाला तितकंच पाहायला मिळेल. आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट 5 डॉट बॉल आपण बघितलेले आहेत. 2 सिंगल, 2 षटकार, हे त्याचा इनिंगचं पृथक्करण. धावसंख्या आपण बघितली तर ती सध्या 20 बनवायच्यात. अजूनही 18 चेंडूंमध्ये धावा त्या
27. धावसंख्या 20 आलेले आहेत. पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यासाठी गोलंदाज निलेश. खोलवा टप्पा पायावरती आदळलाय. अंपायर्स कडे प्रश्न विचारण्यात आला आणि त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाज बाद, लेग बिफोर. पवार साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. द्वारलीच्या गोलंदाजांसाठी हे पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. आदरणीय साई खंबाळे त्यांच्याकडून देखील पारितोषिक असेल ते 3,000 विकेट हॅट्रिक साठी. पारितोषिकामध्ये वाढ झालेली आहे आणि निलेश गोलंदाजी त्या पद्धतीने करतोय. धावा इथे रोखायच्या 27, उरलेले चेंडू 17 आपण बघू शकाल. पॉवर प्ले मध्ये आपण 20 धावा बघितल्या. त्याचा करंट रन रेट नाही, जेव्हा एक गडी बाद झाला होता. गणेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. बाद झालेले कल्पेश आणि येत आहेत ते 4थ्या क्रमांकावरती विनायक स्ट्रायकिंग एंडला. ओ ड्राईव्ह करण्यात आला. पावा पॅक एक्स्ट्रा कव्हरला मिसफिल्ड झाले. चेंडू कॅम्प मधून सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न असफल. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. आदरणीय सागरजी साळुंके यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. एकंदरीत 7,000 रुपये असेल. 7,000 पर विकेट हॅट्रिक. चौकाराला मिसफिल्ड झाली. ऑल ऑफ करण्यात आलाय. लॉंग ऑफला एलिव्हेशन आहे. या फटक्यामध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा हाताला चेंडू लागला. दुसऱ्यांदा त्यांच्या हाताला ब्रश होऊन साठून चेंडू सीमारेषा ओलांडतोय. आता हवेमधून 6 धावा षटकार. हे आपण बघू शकाल तर त्याने सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 30 बनवायची, अजूनही धावा 17. ओ या वेळेला बॅकफुटला गेले. अगोदर ते शफल झाले होते. फुटवर्क आपण त्यांचं बघितलं. बॅकफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या आपण बघितली. डॉट बॉल आला 30 वरती थांबलेली. उरलेले चेंडू आपण बघितले तर ते 14 आणि 14 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 17. रोशनजी फराड हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील अंतरली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे पाठीराखे जुळलेले आहेत. ऑनलाईन देखील सर्वांचं मनपूर्वक स्वागत. युट्यूब या सोशल ऍप वरती GTC या वाहिनीद्वारे आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. स्क्वेअर लेग मध्ये आपण बघू शकाल चाललाय तो चेंडू डीप मधून. क्षेत्ररक्षक वेगाने, दोन्ही फलंदाज तितक्याच वेगाने धावले. धावा मिळतात त्या 2. न थकता धावावं लागेल. क्षेत्ररक्षकांना देखील आणि त्यासोबत फलंदाजांना देखील. विजयाचं स्वप्न दोघांनी बघितलंय, परंतु त्या स्वप्नाची पूर्तता फक्त एक संघ करेल. धावसंख्या एकंदरीत आपण बघितले तर ते 32 बनवायचं आहे. अजूनही 15 धावा, उरलेले चेंडू 13. सामना क्लोज येतोय. ज्या गोलंदाज निलेशने अगोदरच्या षटकामध्ये फक्त 4 खर्च केल्या होत्या विथ 1 विकेट, त्याच्याच वरती आक्रमण पाहायला मिळालं. मारायचं जर सर्वात टॉपच्याला मारायचं, हे भरपूर ट्रेंडिंग आहे लाईन सध्या इंस्टाग्राम वरती, आणि तेच केलं ते फलंदाज विनायकने. निलेश अगेन्स्ट 2 मोठे फटके आले. धावसंख्येला आकार देत असताना 32 धावा. ड्राईव्ह करण्यात आला. बॉटम एजला चेंडू लागला. एक्स्ट्रा कोर मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिली धाव पूर्ण तर झाली, सेकंडचा कॉल नसेल कारण सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. मिळते एक धाव. षटकाची होती सांगता.
पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवणारा गोलंदाज ज्याने उर्वरित 5 चेंडूंमध्ये धावा 13 खर्च केल्या. 3 षटकांची सांगता धावफलक 33, लॉस ऑफ द सेकंड विकेट म्हणजे 2 गडी बाद 33 धावा झालेल्या. लक्ष्य 47चं बनवायच्या अजूनही धावा आपण बघितलं तर त्यात 14 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12. 14 धावा 12 चेंडू. आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. आदरणीय जयदासजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. या सन्मानासाठी मी विनंती करेन नितीनजी ठाकरे जे पोलीस पाटील आहेत त्यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान करण्यात येईल. पारितोषिक मयंकजी पाटील यांच्याकडून गणेश जातीलकर साठी एका चौकारासाठी त्यांनी चौकार आणि षटकारासाठी 1000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. या सामन्यानंतर त्यांना हे पारितोषिक देण्यात येईल. सन्मान तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, सो नेक्स्ट आता एका चौकारा नाहीतर षटकारासाठी हे पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. सन्मान तुम्हाला पाहायला मिळेल. मायेशी उबदार शॉल, स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारं हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह तुम्हाला पाहायला मिळेल जे नेहमीच त्यांच्या अविस्मरणात राहील. आमदार चषक 2022. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 33 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या जर तुम्ही बघितली तर ती 33. 12 चेंडू शिल्लक आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या धावा जर आपण बघितल्या तर 14 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज समोरच्या एंडकडून बॉलिंग मार्कवरती रुपेश. आमचं कॉमेंट्री बॉक्स स्क्रीनवरती तुम्ही बघितलं. पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाकडे. सामना तितकाच महत्वाचा. 12 चेंडू 14. पहिला चेंडू डावा पाय पुढे आला, पुन्हा तो पाठी आला आणि त्यानंतर सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला. डॉट बॉल. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. जे 2 षटकार आपण बघितले गणेश दातीलकर यांच्या बॅटमधून, दोघेही बंधू आहेत सध्या मैदानाच्या आतमध्ये, दातीलकर ब्रदर्स. धावसंख्या धावफलकावरती 33. उरलेल्या अजूनही 14 धावा, तर चेंडू उरलेले आहेत ते 11. हाफ ट्रॅकर ऑन द टोस. हुक करण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. जास्त टेक ऑफ झाला चेंडू. मी विनंती करेन तालुका कार्यवाह RSS आदरणीय संदीपजी जगताप साहेब, बजरंग दलाचे आदरणीय अजयजी भंडारी साहेब, पोलीस पाटील आदरणीय गणेशजी पाटील आणि उपाध्यक्ष युवा मोर्चा श्री वैभवजी पाटील या सर्व मान्यवरांना या आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. फाईन लेग मिस झाला. थर्डमॅनचं कौतुक. काय सुंदर झेल टिपला विनायकचा विनायकने आणि बाद होतोय तो फलंदाज विनायक दातीलकर. अंतरली संघाला 33 वरती लागलेला तिसरा धक्का, माफ करा 34 वरती. परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमा पार. 4 धावा. आपण म्हणतो ना की एखादा दिवस एखाद्या क्षेत्ररक्षकाचा, फलंदाजाचा, गोलंदाजाचा असतो. हा चेंडू मात्र धनाजेकडे दुसऱ्यांदा गेला आणि दुसऱ्यांदा चेंडू मात्र सुटला.
हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करण्यात आलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पूलच्या सहाय्याने चेंडूला गुल करण्यात आलं. स्क्वेअर लेगचा बाहेर आलेला चौकारानंतर सुंदर दिमागदार फटका, 6 धावा षटकार. पाटील या संघाचा एक चांगला स्लॉगर आहे आणि गोलंदाजाकडून तितकीच जबाबदारी होती, परंतु एक चौकार आला आणि त्यानंतर आलेला षटकार सामन्याला खुलं करतोय. उरलेल्या आता धावा आपण बघितल्या तर त्या फक्त 3 झालेल्या आहेत. 44. उरलेले चेंडू 8 मध्ये बनवायचे, धावा 3. लॉफ पण आता आला. मिस टायमिंग आहे. विकेट किपर पुढे आलेत आणि एक सुंदर जेल टिपलाय त्या ठिकाणी हृदयनाथ यांनी. नाराज आहेत थोडेसे, कारण 10 धावा खर्च केल्यानंतर अल्पेशी विकेट मिळते. सामना क्लोज आलाय. 7 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत, धावा 3. घरी कल्याण पूर्वची चार गडी देखील बाद झालेले आहेत. उरलेले चेंडू 7-7 मध्ये 3. सामना संपलेला नाही, त्यासाठी प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. धाव रोखावे लागले. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवला, जो गणेश दातीलकरच्या बॅट पासून थोडा लांब राहिला. षटकाची सांगता ज्यामध्ये आल्या धावा आपण बघितल्या तर 11 धावा विथ 2 विकेट्स. 2 विकेट देखील मिळवले ते रुपेशने. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, त्या 6 चेंडूंमध्ये बनवायच्या 3 धावा. पहिला डाव आपण बघूया. पहिल्या डावामध्ये विकेट किती पडल्या होत्या? 46 तर बनवल्या, तर विकेट पडल्या होत्या त्या 7. आणि इथे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात विकेट पडलेल्या आहेत 4. विकेटच्या आधारावरती 2 धावा विजयासाठी पुरेशा असतील त्या अंतरली बी संघाला. धावांची बरोबरी झाल्यास प्रथमतः विकेट आणि टॉसला महत्व आहे या स्पर्धेमध्ये. पहिलीच रात्र 32 ग्रामीणचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 352 खेळाडू संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळतील 4 रात्रीमध्ये. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आर्थिक 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य आकर्षक असे चषक तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या जे चषक आमच्या व्यासपीठाच्या समोरच आहे. द्वितीय 50,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000 25,000 रुपये. समीकरण जर आपण बघितलं तर आता 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या धावा त्या 3 धावा. विकेटच्या आधारावरती 2 धावा विजयासाठी पुरेशा आहेत. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी तुम्हाला दुचाकी पाहायला मिळेल, जी उदयजी गायकवाड साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे, जो या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल. मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी दुचाकी तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. जगदीश हो ऑफ ट्रॅकर इन स्विंगर कॉट बिहाइंड साठी अपील करत होते, परंतु लांब राहिला चेंडू. पहिला डॉट आलाय. सामना जिवंत आहे याचं ज्वलंत उदाहरण देणारा हा चेंडू. पहिला डॉट. पहिले 3 चेंडू महत्वाचे आहे. पहिला डॉट आलाय. उरलेले चेंडू 5-5 मध्ये बनवायचे 3. विकेटच्या आधारावरती 2 धावा विजयासाठी पुरेशा आहेत, कारण आतापर्यंत फक्त 4 विकेट पडलेले आहेत. पहिल्या डावामध्ये 7 पडल्या होत्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रमोद पाटील. परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये स्वीपर कव्हर आहे, डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, डीप मध्ये लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. जगदीश आपण बघू शकाल अंडर प्रेशर नेहमीच ते स्लॉग मध्ये गोलंदाजी करत आलेले आहेत आणि इथून अपेक्षा त्यांच्याकडून वाढलेल्या. दुसऱ्या बाजूने गणेश जातीलकर जो थांबलाय लॉंग स्ट्रायकिंग एंडला प्रमोद. लॉफ करण्यात आलाय. स्ट्रेट डाव, सुंदर फटका, सर्वात सेफ. टप्पा पडल्याबरोबर चेंडू सीमारेचा पार गेला. सामना होतोय संपन्न. कॉंग्रॅच्युलेशन टीम अंतारली बी. आडलक गौलोबाद वारली. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गजे गणपत शेठ गायकवाड. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गजे गणपत शेठ गायकवाड. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार.